सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. अ, आजचा जो विषय आहे नॉईज पोल्युशन अँड साऊंड विथ एमसीएन. तर या विषयाला सुरू करण्यापूर्वी सर्वांना मी दिवाळीच्या सेफ साऊंड आणि नॉईज फ्री दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तर पोल्युशन म्हणजे काय? तर कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन, भेसळ जी हवेमध्ये असते, सॉइलमध्ये असते, वॉटरमध्ये असते. आणि जो साऊंड जो प्रमाणापेक्षा जास्त आहे त्याला सुद्धा पोल्युशन म्हटलं जातं. तर पोल्युशनची व्याख्या म्हणजे जे प्रमाणापेक्षा जास्त आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, पंचतत्वांमध्ये, त्याला पोल्युशन म्हटलं जातं. तर पोल्युशनमध्ये साऊंड पोल्युशनचा जर विचार केला तर साऊंड वेव्ह प्रोपागेशन कसं होतं, एक सायनोसायडल पॅटर्न असतो. आणि त्या सायनोसायडल पॅटर्नमध्ये साऊंड वेव्ह कुठल्याही सोर्स पासून आपल्या कानापर्यंत येत असते. तर साऊंड आणि नॉईज हे शब्द आपण नेहमी ऐकतो. तर या दोघांमध्ये फरक काय? तर साऊंड म्हणजे अशा प्रकारचं एक व्हायब्रेशन की कुठल्या मीडियम पासून तयार होतं आणि आपल्या कानापर्यंत येतं, जे की डिझायरेबल असतं, प्लीजंट असतं, ऐकण्यासाठी एक आल्हाददायक असतं. पण नॉईज म्हणजे काय? की एखादा एक सडन अचानक एखादा मोठा आवाज जो आपल्याला आवडत नाही, अनडिझायरेबल असतो, अनप्लीजंट असतो, एक प्रमाणापेक्षा जास्त आणि अचानक येतो, त्याला म्हणता येईल नॉईज. नॉईज हा शब्द कसा तयार झाला तर लॅटिन भाषेत नॉक्झिया म्हणजे इंजुरी किंवा हर्ट. तर त्याच्यापासून हा नॉईज शब्द तयार झाला, जो की अनवॉन्टेड असतो, अनाविंग असतो, आणि म्हणून त्याला पोल्युशन म्हटलं जातं. तर नॉईज पोल्युशन ऍक्च्युली काय आहे ते बघायचं झालं तर आपली जी काही दिवसाची क्वालिटी ऑफ लाईफ ती कशा प्रकारे खराब करतं. की जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये नॉईज असतं त्याला आपण पोल्युशन म्हणतो, आणि त्याच्याबरोबर आपलं जे काही रेग्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, काम असतं, झोप असतं, किंवा आपलं एकमेकाशी बोलणं असतं, ते जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा त्याला आपण पोल्युशन म्हणतो. आणि युनायटेड युनोच्या अनुसार हे याला अंडर रेटेड एक प्रॉब्लेम म्हटलेला आहे, कारण तो दिसतही नाही, स्मेलही होत नाही आणि टेस्टही होत नाही, म्हणून त्याला अंडर रेटेड प्रॉब्लेम म्हटलेला आहे. आणि आपल्या हेल्थसाठी तो थ्रेट आहे. म्हणूनच त्याला थ्रेट असल्यामुळं त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे समजून घेण्याआधी आपण आवाज कसा ऐकला जातो, आपल्या कानाची रचना कशी येते असते. तर बाहेरून जेव्हाही साऊंड येतो तेव्हा आपल्या एक कानाच्या पडद्यावर येतो. कानाच्या पडद्यापासनं एक एक सेमी सर्क्युलर कॅनल पर्यंत तो जातो, आणि सेमी सर्क्युलर कॅनल पासून एक ऑडिटरी नर्व असते, जी ब्रेनला इम्युन सिस्टीमद्वारा चेतना देते, आणि त्याच्या पासून डिकोड होऊन आपल्याला आवाज ऐकू येतो. तर कुठलाही आवाज एक कुठल्या लिमिट पर्यंत आपल्याला सहनीय आहे, तर तो 80 डेसिबल पर्यंत. हे डेसिबल काय आहे, 80 का, हे आपण पुढे पाहू. तर याचे मोजण्याचे युनिट दोन प्रकारचे, एक प्रेशर मध्ये मोजलं जातं आणि डेसिबल मध्ये मोजलं जातं. आता डेसिबलची जी रेंज आहे ती 0 ते 130 डेसिबल पर्यंत हा आवाज डेसिबल स्केलमध्ये मोजला जातो. डेसिबल म्हणजे काय, अशी एक डायरेक्ट क्वांटिटी नाही आहे, किंवा वेट, किंवा आपल्याला व्हॉल्यूम म्हणता येईल. ती एक लॉगॅरिथमिक, एक इमॅजिनरी अशी गणितीय क्वांटिटी म्हणता येईल, जी रिलेटिव्ह मेजरमेंट केलं जातं. म्हणजे जसं आपण किलोमध्ये, व्हॉल्यूममध्ये, लिटरमध्ये, किंवा डिस्टन्समध्ये मोजतो, तसं नाही, एक क्वांटिटी आहे, आणि ती समजण्यासाठी आपल्याला काही रिलेटिव्ह टर्म्स समजावं लागतील, तेव्हाच ते समजलं जातं. जसं आपण जर बघितलं, रेल्वेचा आवाज तर 0 ते 20 डेसिबल मध्ये असतो, कारचा जो आवाज आहे 40 ते 60 डेसिबल, आणि विमानाचा जो आवाज आहे 80 ते 100 डेसिबल मध्ये आपल्याला येतो. याच्यावरून समजेल की डेसिबल डेसिबल काय. आणि प्रत्येक 10 डेसिबल जर बघितलं, 10 ते 20 डेसिबल किंवा 20 ते 30 डेसिबल मधला जर फरक बघितला, तर तो 10 पट मोठा आवाज असतो. म्हणजे 20 डेसिबल जर आवाज असेल तर 10ने मोठा नसतो, फक्त 10 पट मोठा असतो. तर हा असा डेसिबल मधला फरक असतो. तर जर आपण बघितलं हे डेसिबलचं रिलेटिव्ह अजून क्वांटिटी, आपण जेव्हा विस्पर करतो कानामध्ये, ते 10 ते 30 डेसिबलचा आवाज असतो. रेल्वे जेव्हा असते रेल्वेने, तर तो एक 30-60 डेसिबल मधला आवाज असतो. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचं, विमानाचं जसं सांगितलं की 80 ते 100 डेसिबल मधलं, वेगवेगळे डेसिबलचे वेगवेगळे हे आवाज असतात. तर याचं मेजरमेंट कसं होतं? याचं मेजरमेंट दोन प्रकारे होतं, अॅनालॉग मीटर आणि डिजिटल मीटर. ज्याच्यामध्ये
काटा असतो. आपल्या घड्याळी तशा असतात, अनालॉग आणि डिजिटल. त्या काट्यावाल्याला अनालॉग म्हणतो आपण, डिजिटलला म्हणजे ज्याच्यावर आकडे दिसतात डायरेक्ट डिजिटल, त्याला डिजिटल मीटर म्हणतो. दोन्ही प्रकारे हे डेसिबल मीटर असतात. आणि अनालॉग हे जास्त रिसर्चमध्ये वापरलं जातं. तर माणसाला आपल्याकडे एक फ्रिक्वेन्सी नावाची टर्म आहे, जे लाईटमध्ये पण फ्रिक्वेन्सी असते, साऊंडमध्ये पण फ्रिक्वेन्सी असते. तर ऑडिबल आवाज, माणसाच्या कानाला ऐकण्याजोगा आवाज कुठला असतो? तो 16 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत एवढी मोठ्या रेंजमध्ये ऐकण्याचा आवाज हा असतो. त्याच्यावरती काही आवाज, जसं कुत्र्यांना आवाज येतो बघा, रात्री कुत्रे भुंकत असतात, जो आपल्याला आवाज येत नाही पण त्यांना येतो. आपण म्हणतो का भुंकतात, तर त्यांना काही विचित्र वेगळ्या प्रकारचा आवाज येत असतो, जो आपल्या ऐकण्याच्या पलीकडे असतो, म्हणून ते होतं. आणि 0 ते 16 डेसिबल याच्यामध्ये काही वन्य प्राणी असतात, जसं हत्ती वगैरे, तर त्यांना तो आवाज येतो. तर माणसाच्या आवाज ऐकण्याच्या कॅपॅसिटीमध्ये 16 ते 20,000 हर्ट्स एवढा फ्रिक्वेन्सीचा आवाज आहे. तर हे तर सांगितलं, ते 20, 40, 60 जे काही वेगवेगळे कॉन्व्हर्जेशन असतात, त्याच्यामध्ये हा आवाज हा मेजरमेंट केला जातो. आणि त्याच्यासाठी काही थ्रेशोल्ड लिमिट आहे, गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले. कॉन्फरन्स रूम असेल तर 35 डेसिबल, वर्कशॉप असेल तर 45, कॅन्टीन असेल तर 55 डेसिबल, रिपेअर शॉप असेल तर 60, आणि कंप्रेसर रूम जिथं हाय आवाज असतो तिथं 90 डेसिबल पर्यंत हा आवाज चालू शकतो. असे ठरवून दिलेले मानकं आहेत गव्हर्नमेंटद्वारा. आता दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅकर्स उडवतो, तो पण असं म्हटलं जातं की 37% क्रॅकर्स हे घातक असतात आवाजाच्या दृष्टीने. त्याचा आवाज अगदी 145 डेसिबल पर्यंत जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या शहरामध्ये, भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये गव्हर्नमेंटने मानक ठरवून दिलेले आहे की 60 डेसिबल पर्यंत पासून 80 डेसिबल पर्यंतचा हा आवाज असला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पण आता नियम कोण कितपर्यंत पाळतं, हा हा एक चर्चेचा विषय आहे. आता याचे जे काही कायदे जर म्हटलं तर 1986चा जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यानुसार प्रत्येक ठिकाणचे एक मानकं ठरवून दिलेले आहे आवाजाचे. इंडस्ट्रीयल जर सेटअप असेल तर तिथं 75 डेसिबलच आवाज असला पाहिजे. कमर्शियल असेल तर 65 डेसिबल, रेसिडेन्शियल झोन असेल तर 55 डेसिबल. काही सायलेंट झोन असतात बघा, बरेच ठिकाणी सायलेंट झोन असतात जिथं पेशंट्स असतात किंवा शाळा असतात. अशा ठिकाणी सायलेंट झोन सुद्धा असतात. आणि रात्री 10 ते 6 या दरम्यान कुठल्याही पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम किंवा लोकांना डिस्टर्ब होईल असं काहीही करण्यास मंजुरी नसते. आता पास्कल स्केल आणि डेसिबल स्केल अशा दोन स्केल असतात. आणि त्याच्यामध्ये पास्कल स्केल पर्यंत मध्ये जर बघितलं, 0 ते 130 डेसिबल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात. ट्रकचा आवाज, विमानाचा आवाज, ह्या अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये असतो. आता ही पास्कल स्केल आहे, ही फार मोठ्या याच्यावर आहे, जेट इंजिन पर्यंतच आहे. याचा प्रेशर वगैरे. पण हे जनरली रिसर्चमध्ये वापरले जाते. हा एक मॅथमॅटिकल आणि रिसर्चचा विषय आहे. आपल्या सामान्य माणसाला समजावं आकड्यांमध्ये, म्हणून ही डेसिबल स्केल असते. आता सोर्सेस काय आणि याचं क्लासिफिकेशन कसं कसं आहे? आवाजाचे जे नॉईजचे जे आहे, आवाज म्हणण्यापेक्षा नॉईज. आता नॉईज आपण कशाला म्हणूया, साधारणतः एक 80 डेसिबल पर्यंत आपल्याला जो आवाज, जो कर्कश वाटत नाही, त्रास होत नाही, त्याला तोपर्यंत त्याला साऊंड म्हणायचं. पण तो 80 डेसिबलच्या पुढे गेला की त्याला नॉईज म्हणायचं. मग असा आवाज कुठून येतो? रोड ट्रॅफिक मधून येतो, एरोप्लेन चाललेला असेल येतो, रेल्वे जात असेल येतं, काही कन्स्ट्रक्शन मधून येतो, कंपन्यांमधून येतो. आणि लाऊडस्पीकरचा येतो. बरेचसे प्रोग्राम असतात, लग्न असतात किंवा काही सेलिब्रेशन्स असतात, आणि दिवाळीमध्ये फायर क्रॅकर्स असतात. याचा असाही आवाज हा 80 डेसिबलच्या वरती असतो. तर हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपण बऱ्याच वेळा याच्याकडे दुर्लक्ष करतो की ह्या आवाजाने काय होऊ शकतं. तर हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे परमनंट हिअरिंग लॉस होऊ शकतो, काही पार्शियल हिअरिंग लॉस होऊ शकतो. ही स्लाइड महत्वाची याच्यासाठी आहे की आपण येत्या काळामध्ये हे समजून घेतलं पाहिजे की एक लिमिटच्या पलीकडच्या आवाजामध्ये आपण राहिलं नाही पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आपण केलं पाहिजे, तो कमी कसं करावा आणि त्याचे इफेक्ट काय काय होऊ शकतात हे आपण जर समजून घेतलं तर पुढचं आयुष्य आपलं हे सुसह्य होऊ शकतं. आपली कामाची इफिशियन्सी सुद्धा कमी होते याच्यामुळं, कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होतं. इवन लेडीजमध्ये अबॉर्शनच्या सुद्धा केसेस जास्त आवाजामुळे होतात. आपल्या डोळ्याचं डायलेशन होतं, म्हणजे डोळ्याची दृष्टीही खराब होते याच्यामुळं. मेंटल इलनेस येऊ शकते. हार्ट अटॅकची सुद्धा संभावना याच्यामध्ये असते. आपली पचन संस्थेला सुद्धा याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि परमनंट डिफनेस, जसं परमनंट आवाज ऐकायला नाही येणं, हे घडू शकतं. माणसाचे अग्रेसिव्ह एक रागीट स्वभाव बनू शकतो.
एवढंच नाही तर आपण आता शेती क्षेत्रामध्ये कार्य करतो तिथं या कंटिन्युअस आवाजामुळे पिकांच्या हेल्थवर किंवा पिकांच्या वाढीवर सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो. तसंच आपल्या माणसावर परिणाम होतो, तसं जनावरांवर प्राण्यांवरही होतो. इवन आपले काही स्ट्रक्चर्स असतात, जसं आपलं हिस्टॉरिकल स्ट्रक्चर आहे त्यांच्यावर किंवा घरं आहेत त्यांच्यावर सुद्धा व्हायब्रेशन्समुळे, कंटिन्युअस व्हायब्रेशन्समुळे परिणाम होतात. झोप आपली खराब होते आणि स्पीच पण म्हणजे आपलं बोलण्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम येऊ शकतो. एवढे सगळे प्रॉब्लेम या नॉईज पोल्युशनमुळे आपल्या आयुष्यात घडू शकतात. तर जसं वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत, आपल्या बाजूला रेल्वे असेल तर रेल्वेचा जर आवाज एका कंटिन्युअसली दररोज जर एका लिमिटच्या वरती जर असेल तर त्याचा आपल्या क्वालिटी ऑफ लाईफच्या जे काही आपली गुणवत्ता आहे जीवनाची त्याच्यावर नक्कीच परिणाम होतो. आणि जसं आपण आता बऱ्याच वेळा म्युझिक ऐकतो 6 तासाच्या वर, जर आपण कानामध्ये जर हेडफोन घालून ऐकलं तर त्याचं हिअरिंग ॲबिलिटी 30 वर्षांनी कमी होऊ शकतं. एवढं हे सगळं घातक आहे. तर याचं क्लासिफिकेशन काय आहे नॉईजचं? गोंगाटाच्या आवाजाचं काय क्लासिफिकेशन आहे? दोन प्रकारचे मेन क्लासिफिकेशन आहे. एक कम्युनिटी नॉईज, म्हणजे कम्युनिटी किंवा आपण जे हॅबिटेशन आहे माणसं राहतात, किंवा एन्व्हायरमेंट नॉईज जे थोडंसं नॅचरल आहे. आणि दुसरं म्हणजे ऑक्युपेशनल नॉईज, इंडस्ट्रियल नॉईज जे मॅनमेड आहे, जे आपण वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरतो. तर कम्युनिटीमध्ये एअरक्राफ्ट, रोडवेज आणि अंडर वॉटर पोल्युशन येतं, आणि ऑक्युपेशनलमध्ये इंडस्ट्रियल रिलेटेड जे काय आहे ते सर्व येतं. आता हे याचे काय प्रॉब्लेम आणि याचे सोल्युशन्स काय काय आहेत, आपण काय काय करू शकतो याच्यावरती अं, हे आपल्याला बघायचंय. आता कम्युनिटी नॉईजमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर काय, कम्युनिटी जिथं राहते किंवा जेवढ्या आस्थापना आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे बॅरियर्स कसे लावायचे किंवा काय, हा हे याचं काम काही गव्हर्नमेंटचं आहे आणि काही जिथं पब्लिकचं आहे, पब्लिक करू शकते त्यांचं सुद्धा आहे. तर याचं मेजरमेंट आणि अबेटमेंट म्हणजे अवॉइड कसं करायचं हे सगळं आपण याच्यात बघणार आहोत. की आता एखादं कन्स्ट्रक्शन केलं तर तिथं साऊंड प्रूफ मटेरियल आपण लावू शकतो. मोटर व्हेकल असेल तर त्याच्यामध्ये काही फिल्टर्स बसू शकतो, जसं सायलेन्सरमध्ये फिल्टर बसलेले असतात बघा. आपल्याकडे बरेच लोकांना हाऊस असते की विदाऊट सायलेन्सरमध्ये जे फिल्टर असते त्याची फिल्टर काढायचा आणि मोठा आवाज करायचा. पण त्यांना कळत नाही, हॉर्न पण असं कर्कश वाजवत, त्यांना कळत नाही की अनेक लोकांना त्रास होतो आणि परमानंट इम्पेअरमेंट सुद्धा होऊ शकते. तर याच्यासाठी रोड साईडला बॅरियर असतात, बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहे. त्याच्यामध्ये एक छोट्या छोट्या प्रत्येक डिझाईन स्टेजमध्ये जर गेलं आणि वापराच्या स्टेजमध्ये गेलं तर हे आपल्याला समजू शकतं की इथं जो नॉईज तयार होतो किंवा नॉईज येऊ नये म्हणून, जशा बिल्डिंग्स आहे किंवा ऑफिसेस आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे सगळे मिटिगेशन याच्यात दिले. एकदम डिटेलमध्ये आपण नाही डिस्कस करू शकत, पण एक एक रफ आयडिया याच्यात देतो. आपल्याला आजपासूनच कॉशियस का व्हायला पाहिजे, याचे अजूनही काही परिणाम आहेत की आपला ब्लड प्रेशर वाढू शकतो. कंटिन्युअस 80-90 डेसिबलच्या वरती ऐकलं तर आपल्याला अ, आपलं ऐकण्याची कॅपॅसिटी जाऊ शकते. आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहे, ICDBAच्या वरती याची लेवल असते, पण याचे डिझाईन पण असं असतं की वेगळ्या प्रकारे केलं असतं की त्याला कन्वर्ट केलेलं असतं ते डिझाईनमध्ये. म्हणजे जो आवाज आहे तो एक साऊंड दुसऱ्या साऊंड वेव्हमध्ये कन्वर्ट करण्याची सिस्टम सुद्धा काही गाड्यांमध्ये आहे. आणि बाकीचे नॅचरल जे वन्य प्राणी आहे तर त्यांचे सुद्धा बिहेवियर होऊ शकते, रॅश होऊ शकते. कंटिन्युअस जर ते हाय लेवल पोल्युशन मध्ये राहिले तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आजकाल आपण बघतो की वन्य प्राण्यांमुळे अनेक लोकांवर हल्ले होतात. ते असे का बनले तर माणसाच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळेच बनलेले आहेत. तर काय ऍक्शन घ्यायचे आहे, वेगवेगळे नॉईज बॅरियर आपल्याला लावायचे, व्हेकलचं जे स्पीड आहे त्याच्यावर लिमिटेशन पाहिजे, स्मूथ रोड पाहिजे जिथं ज्याच्यामुळे आवाज येणार नाही, हेवी ड्युटी व्हेकलसाठी सेपरेट लिमिटेशन पाहिजे. आणि डिझायनिंग स्टेजमध्ये किंवा जे काही डिझाईन आहे वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. अजून आपण काय करू शकतो तर एक बॅरियर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शक्य असेल तिथं आपण वृक्ष लागवड करू शकतो. बिल्डिंगमध्ये नॉईज अब्झॉर्बिंग मटेरियल लावू शकतो. ऑटोमोबाईलमध्ये नॉईज पोल्युशन व्हावं म्हणून वेगवेगळ्या डिझाईन स्टेजला त्याची केअर घेऊ शकतो. आणि जिथं जिथं असं गोष्ट आहे की जिथं एक लेवल पर्यंत आपण ते नॉईज कंट्रोल करू शकत नाही ते तिथं तिथं आपण वेगवेगळे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरले पाहिजे, जशी इयर प्लग आहे जेणेकरून आपलं संरक्षण होईल.
आता एक टेक्निकल आहे ही टर्म, की वेगवेगळ्या प्रकारचं नॉईज जर असेल, म्हणजे हा इंडस्ट्रीयल दृष्ट्या आहे, दोन मशीनचा जर आवाज येत असेल तर ते कॅन्सलेशन करण्यासाठी एक बॅकग्राऊंड नॉईज एक यंत्रणा असते, तर ती कमी करून हा जो काही आवाज आहे हा कमी केला जाऊ शकतो. रोडवेचा जो काही आवाज आहे, बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की रोडच्या साईडला मोठ्या सिटीज झालं किंवा समृद्धी महामार्गाला पुलांवर वरती वगैरे जर आपण बघितलं, तर अशा प्रकारचे तुम्हाला बॅरियर दिसतील. हे काय, एक साऊंड बॅरियर आहे. कुठलंही गाव असेल, वस्ती असेल, तर तिथं पुलाच्या कडेला किंवा अशा वस्तीच्या कडेला असे बॅरियर लावले जातात. हे काय करतात की साऊंडची इंटेन्सिटी जी डिस्टर्ब होतं, तर ते कमी करण्यास ते मदत करतात. आता जिथं जिथं एअरपोर्ट आहे, आपल्या देशामध्ये एअरपोर्टची संख्या फार वाढायला लागली, आणि अशा ठिकाणी जी काही वस्ती राहते किंवा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस जे काय नॉईजचं पोल्युशन हे होत असतं. एअरपोर्ट जर बघितलं तर एअरपोर्टच्या सभोवतालचा जो एरिया आहे, तर एकदम हा रेड एरिया दिसला तर बघितला तर इथं फार मोठा आवाज असतो, आणि असा तो कमीत कमी होत जातो. वेगवेगळ्या याचं रेंज दिलेली बघा, 50-60 डेसिबल पासून 80-85 डेसिबल पर्यंत. तर मग त्याच्यामध्ये काय काय ऍक्शन घेऊ शकतो आपण? एअरपोर्ट आपण म्हणजे जिथं डिझायनिंग स्टेजला किंवा जे अथॉरिटी आहे ते काय काय ऍक्शन घेऊ शकतात. तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही विमानाची डिझाईनच आहे ते एकदम सायलेंट असावं, त्याचे जे स्टँडर्ड आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड त्याप्रमाणे असावे. नॉईज बॅरियर किंवा साऊंड इन्सुलेशन्स आहे ते डिझायनिंग स्टेजमध्ये असले पाहिजे. नंतर जे काही डिसाइडेड पाथ आहे ते एक ऑप्टिमाइज पाथ मधूनच ते गेलं पाहिजे, जिथं जास्त वस्तीच्या पाथ मधून गेलं नाही पाहिजे. आणि प्रत्येकाची एक प्रोसिजर, सगळ्यांना त्याचं ट्रेनिंग असलं पाहिजे की आवाज हा कसा कमीत कमी ठेवला जाऊ शकतो. नंतर ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन हे प्रत्येकाला दिल्या जातात, आणि त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह अनालिसिस सुद्धा केलं जातं. उगीच म्हणजे काही एक आवाढव्य खर्च करायचा असं नाही, त्याचं रिटर्न सुद्धा आलं पाहिजे. आणि कम्युनिटी एंगेजमेंटमध्ये पब्लिक आउटरीच किंवा पॅसेंजर एक्सपिरियन्स हा चांगलाच चांगला व्हावा, सायलेन्स झोन असावे, हे सगळं हे एअरपोर्टला बघितलं जातं. आता आपलं जर पृथ्वीवरचं बघितलं की 70% पाणी आणि ते 30-30% जमीन, तर जलचर जे आहेत, जलचर आपल्याला वाटतं की काही होत नाही प्रदूषणामुळे, तर समुद्रामध्ये मानवजात ही फार मोठ्या प्रमाणावर पोल्युशन करते. प्लास्टिक पोल्युशन तर आहेच, सॉलिड पोल्युशन तर आहेच, पण जे काही आपले जहाजं चालतात किंवा जे काही आपले पाणबुड्या म्हणा, जे काही चालतं, काही एक्सप्लोजिव्ह सुद्धा ऑपरेट केले जातात. तर त्याच्यामुळं जलचर जे प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठा परिणाम होत असतो. तर त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे, आणि त्यांच्यासाठी सुद्धा जे काही टॉलरेबल लिमिटमध्ये ज्या काही गोष्टी करायला पाहिजे पूर्ण मानव जातीद्वारा त्या केल्या पाहिजे, जेणेकरून पुढचं जे काही अस्तित्व आहे ते आपलं धोक्यात येणार नाही. आता इंडस्ट्रीशिवाय आपला देश प्रगत आहे, इंडस्ट्रीशिवाय पर्याय नाही. आपण सुद्धा इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहोत, किंवा बरेच लोक आपल्यामधले कामही करतात. तर अशामध्ये अ, त्याच्यामध्ये जे काही प्रोसिजर आहेत, जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, तर तिथं त्या त्या केअर घेतल्या पाहिजे. आणि ऑक्युपेशनल एक्सपोजर लिमिट असतं, OEL, ते हवेसाठी सुद्धा असतं. आपण जेव्हा एअर पोल्युशन हा एक सेपरेट विषय, आपण एखाद्या वेळेस तो बघू शकतो, वेगळा सेशन घेतला जाईल त्याच्यावर. परंतु OEL जे आहे, ऑक्युपेशनल एक्सपोजर लिमिट आहे, ऑक्युपेशनल एक्सपोजर लिमिटमध्ये 85 dB 8 आवर्स पर्यंत माणूस सहन करू शकतो. त्याच्या पुढे जर गेलं तर 40 वर्षाच्या एज नंतर त्याला डिसेबिलिटी येऊ शकते हिअरिंगमध्ये. तर ती डिसेबिलिटी आल्यानंतर काय काय होऊ शकतं, की कानामध्ये आवाज येणं किंवा कम्प्लिटली ऐकायला नाही येणं. आणि ही जी डिसेबिलिटी आहे, फार अवघड असतं वापस येणं. तर वेगवेगळे सिमटॉम्स न येऊच नाही याच्यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे. तर नॉईज कंट्रोलसाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या प्रोसिजर आहे, डिटेलमध्ये नाही, पण एक स्लाइड जास्त होतील म्हणून मी एकत्र केलं आहे. तर मी जे सांगितलं वेगवेगळ्या प्रोसेस आणि डिझाईन्स ज्या काय आहेत किंवा रूल्स रेग्युलेशन्स आहे, ट्रेनिंग आहे, याचा अवेअरनेस सगळ्यांना होणं गरजेचं आहे. आता हे सगळं झालं बाहेरच्या दुनियाबद्दल, म्हणजे जे काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे, समाजामध्ये आहे. पण आपण ज्या काही प्लॅटफॉर्मवर काम करतो तिथं आपण काय काय करू शकतो? तर जसं आपल्याकडं जे जे काय दोन प्रमुख ऑपरेशन आहे, की
रॉ मटेरियल आणणं, रॉ मटेरियलसाठी जेव्हा ट्रान्सपोर्टेशन होतं तेव्हा सुद्धा नॉईज पोल्युशन नक्की होतं. हार्वेस्टिंग जेव्हा करणार तेव्हा सुद्धा नॉईज पोल्युशन होणार. तर तिथं आपल्याला ते एवढं मोठं वाटत नाही, पण नक्कीच त्याचा वातावरणावर परिणाम होतो, जंगली प्राण्यांवर परिणाम होतो आणि माणसांवरही नकळत होतो, ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत ते माहिती करून घेणं, पाळणं हे आपले गरजेचं आहे. आपले जे काही ऑटोमेटेड पेलेट प्लांट असणार आहे, त्या पेलेट प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला मिनिमम नॉईज कसा तयार होईल किंवा ते नॉईजचं कन्व्हर्जन साऊंडमध्ये कसं होईल याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोसिजर करणं, त्या फॉलो करणं, ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे. इवन आपला सीबीजी प्लांट असणार आहे, सीबीजी प्लांट तो जनरली एक सायलेंट झोनमध्येच आहे, पण जिथं जिथं जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे एक ऑर्गनायझेशन असं झालं पाहिजे की एक साऊंड विथ एमसीएल, साऊंड्स गुड असं म्हणतो आपण, म्हणजे एक चांगलं दिसतं असंही म्हणतो. तर साऊंड कॅटेगरीमध्ये आपण यावं, नॉईज कॅटेगरीमध्ये आपण यावं नाही. याच्यासाठी जे काही करायचं ते प्रयत्न आपल्याला करावा लागतो. जसं की एक सायलेंट झोन, ऑफिस झोन आहे तिथं सुद्धा सायलेंट झोन पाहिजे. ग्राउंड फ्लोअरला जिथं काम करायचं आहे तिथं पीपीई वापरल्या पाहिजे, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, आणि नॉईज कमीत कमी ठेवलं पाहिजे. ओव्हरऑल जी काही इंडस्ट्री आहे आपली, ती एक साऊंड प्रूफ किंवा कुठल्याही आपल्याला आपले जिथं जे काही एक्झिक्युटिव्ह काम करतात, वर्कर्स काम करतात, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या हेल्थवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही साऊंडमुळं, याची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा तसं डिझायनिंग आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याला इथून पुढं काम करायचं, किंवा एमसीएल मध्येच नाही, जिथं कुठं कुठं आपण काम करत आहोत त्यांच्या सर्वांसाठीच हे उपयोगाचं आहे, ना की फक्त एमसीएल साठी. तर एंडकडे जात असताना मी असं म्हणेल की जेव्हा हे काही वेगळं नाही, हे आपलं सर्वांसाठी योग्य ते 17 सस्टेनेबल गोल्स आहे सर्वांसाठी. सगळे रिसोर्सेस अवेलेबल करणं, हेल्थ सांभाळणं, आणि हेल्थमध्ये हा एक पार्ट येतो की साऊंड पोल्युशन कमीत कमी होऊन हेल्थ प्रत्येकाची चांगली राहावं. जसं 17 सस्टेनेबल गोल्स, नॅशनल गाईडलाईन्स ऑन रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट ESG, आणि एमसेल विजन 5 मिशन. तर याप्रमाणे आपल्याला पुढे जाऊन हे सर्व करायचं आहे. आणि आपण सर्वांनी हे जे काही प्रेझेंटेशन आहे आपण शांतपणे ऐकलं, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आणि पुढील आपण चर्चा करण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म ओपन करूया. अ, तो जास्त वेळ न घालवता मी आपले काही जे काही आपले जे मेंटॉर आहे राजेश सर यांना मी विनंती करेल की आताची जी काही सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर आम्हाला गाइडलाइन करावं. राजेश सर, आपको विनती है कि हमें कुछ शब्दों में मार्गदर्शन कीजिए अभी के सिचुएशन में। सभी सभी को नमस्कार और दिवाली की ढेर सारी शुभेच्छाएं। और उम्मीद है कि ये दिवाली सभी के लिए जो है ना लाभप्रद होगा और सभी लोग धन धान्य और सुख से आगे बढ़ेंगे। और जस्ट अभी थोड़ी देर पहले ही डॉक्टर श्याम गुलाब से अपडेट मिला और कल कुछ सवेरे भी कुछ चर्चा होगी। कुछ फंडिंग ऑफ कोर्स ये गुरुवार को फंडिंग का जो है ना ये फंड्स कंपनी के अकाउंट में आ गया सम। कुछ दो जो है ना पॉइंट्स कुछ रह गए हैं जो क्लियर करना है। तो दो पॉइंट भी लगभग उसमें से एक पॉइंट कल शनिवार का दिन था फुल डे तो वो भी लगभग क्लियर हो गया है। फ्राइडे को होगा शायद मंडे कल वर्किंग डे है कि नहीं लेकिन छुट्टी का जैसा माहौल रहेगा। और वो थोड़ा सा कहीं ना कहीं उसमें बदलाव होगा और फ्राइडे को ये लगभग क्लियर हो जाएगा। तो डॉक्टर श्याम गुलाब ने अधिक से अधिक जो समय डिमांड किया है कि अगले मंडे ये मंडे जो आएगा कल उसके अगले मंडे से फंड डिस्ट्रीब्यूशन का काम 100% शुरू होगा देरी में। लेकिन उसके पहले ही मुझे लगता है कि जल्दी से जल्दी क्लियर हो जाएगा जो उम्मीद है। और सभी उन्होंने चीजें कंप्लीट कर ली है। लेकिन समय दे के जैसे कि उन्होंने दिवाली के पहले कहा था वो फंड्स तो आ गया लेकिन कुछ जो शर्तें लेके आया था इसमें दो शर्तें थी जिसमें से एक शर्त कंप्लीट हो गया और दूसरा शर्त जो है लगभग जल्दी ही कंप्लीट हो जाएगा और हमारे फंड्स आ जाएंगे। तो जो उन्होंने कमिटमेंट देने के लिए मना किया है कि कोई कमिटमेंट मत दो। लेट पेमेंट जो है ना अगले मंडे से 100% डिस्ट्रीब्यूशन का काम स्टार्ट हो जाएगा हम प्रोजेक्ट पे काम करना शुरू करेंगे। तो दिस इज द थिंग। थैंक यू वेरी मच और फिर से दिवाली की ढेर सारी सबको शुभकामनाएं। धन्यवाद संतराम जी। बहुत ही अच्छा सेशन था। साउंड पोल्यूशन ना करें और किसी ग्रुप में भी ना करें क्योंकि आजकल पोल्यूशन बहुत हो रहा है तो उसको कम रखें।